नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा एका जागी आलो आहोत जिथे दगड बोलतात आणि इतिहास जिवंत होतो. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी. पण आज आपण इथे फक्त पर्यटनासाठी आलो नाही आहोत. आज आपण या लेण्यांमध्ये घडणारा तो अद्भुत सोहळा पाहणार आहोत, जो पाहण्यासाठी जगभरातून लोक उत्सुक असतात. तो म्हणजे वेरूळचा किरणोत्सव. मित्रांनो, किरणोत्सव म्हणजे निसर्ग आणि मानवी बुद्धिमत्तेचा एक अनोखा संगम. वर्षातून ठराविक वेळी जेव्हा सूर्य मावळतीला असतो तेव्हा त्याची किरणं एका विशिष्ट कोनातून लेण्यांच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. विशेषतः लेणी क्रमांक 10, ज्याला आपण विश्वकर्मा लेणी म्हणतो, तिथे हा सोहळा पाहण्यासारखा असतो. ज्या मूर्तीवर एरवी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, तिथे वर्षाच्या या ठराविक काळामध्ये सूर्य स्वतः येऊन नतमस्तक होतो. आता विचार करा, ही लेणी साधारण 1500 ते 1600 वर्षांपूर्वी कोरली गेली आहेत. तेव्हा ना सॅटेलाईट होतं, ना कॉम्प्युटर, ना आजची आधुनिक मोजमाप साधनं. तरीही त्या काळच्या शिल्पकारांनी खगोलशास्त्राचा इतका अचूक अभ्यास केला होता की सूर्याची दिशा आणि लेण्याचा प्रवेशद्वार यांचं गणित आजही अचूक जुळतं. लेण्याच्या वरच्या बाजूला असलेली ती अर्धवर्तुळाकार खिडकी अशा प्रकारे कोरली आहे की सूर्याची शेवटची किरणं थेट मूर्तीला स्पर्श करतात. हे आधुनिक विज्ञानासाठी आजही एक आश्चर्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नसतो, तो समाज भविष्य घडवू शकत नाही. बाबासाहेबांनी याच परिसराची निवड आपल्या शैक्षणिक कार्यासाठी केली होती, कारण त्यांना या लेण्यांमधील कलेचा आणि विज्ञानाचा सार्थ अभिमान होता. हा किरणोत्सव आपल्याला सांगतो की आपले पूर्वज विज्ञानात किती प्रगत होते. हा केवळ एक धार्मिक चमत्कार नसून तो आपल्या महान पूर्वजांच्या कष्टाचा आणि बुद्धिमत्तेचा विजय आहे. मित्रांनो, वेरूळचा हा किरणोत्सव पाहताना अभिमानाने ऊर भरून येतो की आपण अशा महान संस्कृतीचे वारसदार आहोत. विज्ञानाची ही परंपरा आपण समजून घेतली पाहिजे आणि ती जगाला सांगितली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली, कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाबासाहेबांनी आपल्याला या महान इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी दिली, हाच ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यासाठी. पाहत रहा आंबेडकराईट फिनिक्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.